आणि त्या माऊलीनं जे दुःख आपल्या अंतकरणामध्ये साठवलं होतं, त्या माऊलीनं धावत जाऊन झाकलेलं ते आपल्या स्वतःच्या लेकराचं मस्तक घेतलं आणि त्याला कवटाळून ती माऊली रडू लागली, बाळा संत सेवेसाठी तू खरी अर्थानं कामी आला, तू धन्यतेला प्राप्त झाला. माऊली रडत होती. आणि ज्या वेळेला सगळे वारकरी पुढे पुढे चालले होते आणि गावाच्या विशीपर्यंत ज्या वेळेला येऊन दाखल झाले आणि तिथं आल्यानंतर प्रसंग असा घडला, जे सारं धड विशीला टांगलेलं होतं, ज्याला मस्तक नव्हतं महाराज, या सगळ्या साधू संत मायबापांना पाहिलं आणि बिगर मस्तकाच्या धडांना सुद्धा नमस्कार केला महाराज. साष्टांग हे करी दंडवत. ज्ञानोबारांना मोठं आश्चर्य वाटलं. ज्या मस्तकाला धड नाही, असं मस्तक आपल्याला असं धड असं आसार बिगर धडाचं जे आसार शरीर आहे ते आपल्याला काय करतंय, नमस्कार करतंय. ज्ञानोबारांनी सांगितलं, हे धड खाली घ्या. अरे कुणाच्या बाळाचं हे धड असेल? कबीर महाराजांकडे पाहिलं, सर्व वृत्तांत कळाला. आणि आता कबीरदासांना सांगितलं, जा मुलाचं मस्तक घेऊन या. आणि असं मुलाचं मस्तक आणण्यासाठी कबीर महाराज गेले आणि ते मस्तक त्या धडाला लावलं आणि सगळ्या वारकऱ्यांनी पुंडलिक वरदाचा जयघोष केला. आणि परिणाम असा झाला, जसं झोपलेलं लेकरू उठून बसावं तसं ते लेकरू त्या ठिकाणी उठून बसलं. महाराज, माझ्या मनाचे शब्द नाही, आपण काकड्यामध्ये प्रमाण म्हणतो, कैसा वासुदेव बोलतो बोला म्हणून आपण काय केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, आपण नम्र झालं पाहिजे. जे जे साधू संत मायबाप दिसतील त्या सगळ्यांच्या चरणारा विंदावरती महिपती महाराज काय व्हायचे, नतमस्तक व्हायचे, त्यांना नमस्कार करायचे. सद्भाव कथा सांगा मजसी ऐसे तयासी विनवितसे. सर्वांना विनंती करायची, तुम्ही आम्हाला काहीतरी असं संत चरित्र वर्णन करून सांगा. आणि मग ते साधू संत महात्मे काय करायचे, महिपती महाराजांना संत कथा वर्णन करून सांगायचे. महिपती महाराज ते अंतकरणाच्या पटलावरती कोरून ठेवायचे. आणि असे संत महात्मे महिपती महाराजांना त्या पांडुरंगाची सुद्धा त्या ठिकाणी महती सांगू लागले महाराज. आणि असे संतांच्या मुखातून आता पांडुरंगाची कीर्ती ऐकली. बरं, कीर्ती ऐकली आणि साधू संत महात्मे सांगत होते, पांडुरंगासारखा असणारा दैवत नाही. खरं तर त्या ठिकाणी आपण कुठेही फिरा, पण पांडुरंगासारखा असणारा दैवत नाही महाराज. तुम्ही वाराणसीला जाल, तुम्ही काशीला जाल, तुकोबारा म्हणतात आम्ही वाराणसी पाहिली, आम्ही गया सुद्धा पाहिली. एवढंच नाही असणार, आम्ही द्वारिकेला सुद्धा गेलो, पण परी नाही तुका पंढरीसी. वाराणसी गया पाहिली द्वारिका, परी नहे तुका पंढरीसी. पंढरी सारखा असणारा क्षेत्र दुसरं नाही महाराज. म्हणून तर तुकोबारा म्हणताय, आईसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, आईसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, आईसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, आईसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटे वरी देव सांगा कोटे, ऐसा विटे वरी देव सांगा कोटे, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर. ऐसे संत जना ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे संत जना
चंद्रभागा ऐसे भीमा आई से चंद्र भागा आई से भीमा तीर उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा नाम घोष सांगा कोठे. सगळे साधू संत मायबाप पंढरीचा महिमा वर्णन करून सांगत होते आणि तो पंढरीचा महिमा श्रवण करत होते. महाराज कोण श्रवण करत होते? कोण श्रवण करत होते? ऐकताय ना तुम्ही? कोण श्रवण करत होते? महिपती महाराष्ट्रात संतांच्या मुखातून श्रवण करत होते मायबाप. आणि असे साधू संत मायबाप सांगताय दिनांत असणारा जो मायबाप आहे त्यानं कटेवरती हात ठेवलेले आहे आणि कटेवरी हात ठेवून असणारा तो परमात्मा आपल्या भक्तांची काय पाहतो? वाट पाहतो. भगवंतानं कटेवर हात ठेवले. महाराज का कटेवर हात ठेवले? त्याचे कटेवर हात ठेवण्याची काय कारण आपल्याला पाहायला भेटतात. एका महात्म्यानं असं वर्णन केलं भगवंतांनी कटेवरती हात ठेवले. का ठेवले? साधं व्यवहारामधलं उदाहरण पहा. आपल्याला सकाळी सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी काम असतं. महाराज असतं ना काम? गोमातेची सेवा करण्याचं काम असतं. आणि अशी सेवा करत असताना गोमातेचं आपल्याला काय उचलावं लागतं? शेण उचलावं लागतं. उचलतात ना? असं उचललं जातं. उकिरड्यावरती नेऊन टाकलं जातं. पहिली पाटी, दुसरी पाटी, तिसरी पाटी जशा काय असतील तशा पाट्या टाकल्या जातात. आणि अशा पाट्या टाकता टाकता एखाद्या वेळेला एखादी माऊली थकते. महाराज ती पाटी तिथं टाकली का आपले हात ठेवते. महाराज कुठे ठेवते? कमरेवरती ठेवते. ठेवते ना कमरेवरती, कट्टेवर ठेवते. थोडासा हाताला विसावा प्राप्त व्हावा म्हणून कट्टेवरती ठेवते. बरं, जगाच्या नायकांना सुद्धा अनेकांची कामं केली महाराज. आणि अनेकांची कामं केल्यानंतर त्या हातांना विसावा प्राप्त व्हावा म्हणून त्यांना हात कट्टेवरती ठेवले. असा एका भक्तानं सांगितलेला भाव आहे. दुसरा भाव त्या ठिकाणी ऐका महाराज. दुसरा भाव असा आहे, या भवसागराचा जर विचार जर केला तर हा भवसागर भगवंत सांगतात हा फक्त काय आहे? माझ्या आसारा कटे इतका आहे. जो जो माझी शरणागती स्वीकारेल त्याला आसारा मी हा भवसागर काय करेल? पार करेल. काळजी करू नका. भवसागर तरता कारे करी तसे चिंता पैल उभा दाता कटी कर त्याचे पायी घाला मिठी बोलणे घे जग जेठी भावा एका साठी खंदी वागे आपोलिया. सर्वांना भगवंत सांगतात माझी शरणागती स्वीकारा, माझी शरणागती स्वीकारा. हा भवसागर मी तुमचा पार करेल. तो भवसागर आहे तरी किती? कमरे इतका आहे. म्हणून कट्टेवरती हात ठेवले. हा एक आसार भाव आहे. बरोबर. तिसरा भाव त्या ठिकाणी ऐका. म्हणे यशोदा मैयाने याला कमरेला बांधलं होतं आणि असा उकलाला बांधून ठेवला होता. बरोबर. ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आनाया जाते धरुणी उखळासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा. त्यावेळेला भगवंतानं तो उखळ ओढला आणि उखळ ओढत असताना त्याच्या कमरेला त्रास झाला म्हणून भगवंताने कट्टेवरती हात ठेवले. हाही आसार एक भाव एका महात्म्यानं खऱ्या अर्थानं वर्णन करून सांगितला. आणि त्याच्या पुढला भाव ऐका महाराज. आपल्याला जर एखाद्या पाहुण्यानं जर फोन जर केलेला असला मी येतो असा जर फोन जर केलेला असला किती वाजता येणार? म्हणे बरोबर 6च्या काट्यावरती येतो. असा जर फोन जर असेल आणि 6 वाजले तो पाहुणा जर आला नाही तर आपण काय पाहतो? त्याची वाट पाहतो ना. वाट 6चे 6:30 होत आहे. 6:30चे आसारे किती होत आहे? 6:45 होत आहे. 6:45चे 7 होत आहे. तरी सुद्धा पाहुणा आला नाही.
आणि मग हे घर सोडतं महाराज. आणि असं रस्त्यावरती येतं. 7:30 होत आहे. पाहता पाहता 7:45 होत आहेत. असं कमरेवरती हात ठेवतं, टाचा उंच करून पाहत महाराज. वाट कोणाची पाहत? पाहुण्यांची वाट पाहत. सर्वसामान्य व्यक्ती जसा कमरेवरती हात ठेवून वाट पाहतो येणाऱ्या पाहुण्याची, तसा जगाचा नायक सुद्धा कटेवरती हात ठेवून वाट पाहतो महाराज. बाप माझा दीनानाथ, महिपती महाराज नतमस्तक व्हायचे आणि त्यांना विनंती करायचे, आम्हाला जरा संत कीर्ती वर्णन करून सांगा, आम्हाला जरा पंढरी महिमा वर्णन करून सांगा. आणि असे साधू संत मायबाप ज्या आपल्याला पंढरीचा महिमा वर्णन करून सांगायचे, महिपती महाराज सर्वांगाचे कान करून ते श्रवण करायचे. महाराज का तो परमात्मा विटेवरती उभा राहिला? ती वीट सर्वसामान्य नाही. तो परमात्मा त्याचे समचरण का आहे? पुंडलिकासाठी कसा आला? हे सगळं पंढरीचा महिमा महिपती महाराजांनी संत मुखातून श्रवण केला महाराज. आणि आता महिपती महाराजांच्या अंतकरणामध्ये तर ओढ तर आहेत महाराज, पण आता ती ओढ आणखीन वाढली गेली. बरं अशी ओढ वाढली गेली. खर तर पंढरी पाहिल्यापासून जो मनुष्य खऱ्या अर्थानं आपलं जीवन जगतो त्याचं जीवन म्हणजे त्या ठिकाणी पाषाणा समान आहे. जन्माला येऊन ज्यानं आतापर्यंत पंढरीत केव्हा गेलाच नसेल महाराज, त्याचं जीवन म्हणजे दगडा समान आहे. बरं दगडा समान आहे. मला वाटतं इथून पाठीमाग नाही आपलं जर जाणं जर झालं असेल, मला वाटतं या मंडपामधला प्रत्येक जण जाऊन आला असेल. बरं पण चुकून एखाद्याचं जर नसेल जाणं झालं महाराज, नसेल जाणं झालं, तर त्यानं काय गेलं पाहिजे? पंढरीला गेलं पाहिजे. आता तरी आपण सावध व्हा. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे. आणि एवढे करून जर आपण जर पंढरीला जर गेलच नाही शेवटच्या श्वासापर्यंत, मग मातेच्या उदरातून जन्माला येणारा मातेच्या उदरी मातेच्या खोडी दगड आला पोटासी, असे तुकोबारांचे आसारे शब्द आहे. म्हणून आता तरी आपण काय व्हा? सावध व्हा. महिपती महाराजांना त्या साऱ्या भगवंताची आता ओढ लागू लागली महाराज. मग नम्रपणे हस्त जोडून माता पितयासी वदे आपण, पंढरीसी न्यावे मजला गुना, पांडुरंग दर्शन घ्याव. अशा पंढरीची ओढ महिपती महाराजांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली होती. ते
महिपती महाराज आता पंढरपुरामध्ये गेले, वारकऱ्यांच्या सोबत पंढरपुरामध्ये जाऊन दाखल झाले आणि त्या विटेवरल्या परमात्म्याला पाहिलं महाराज. कालच आपण त्याचं सौंदर्य ऐकलं आणि अशा परमात्म्याकडे पाहून महिपती महाराज म्हणू लागले, विठू पंढरीच्या राया, विठू पंढरीच्या राया, पंढरीच्या राया, पंढरीच्या राया, जन्मालो कीर्तिदाया, जन्मालो कीर्तिदाया, धन्य देखिली पंढरी, पाय तुझे देवारी, जन्मालो कीर्तिदाया, जन्मालो कीर्तिदाया, देखली पंढरी, देखली पंढरी, सलगी केली या संतासी, सुख वाटे या जीवासी, गुणनाम वरणू कीर्ती, दास तुझा महिपती, दास तुझा महिपती, दास दास तुझा महिपती, दास तुझा दास तुझा महिपती, दास तुझा महिपती, धन्य देखिली पंढरी, देखली पंढरी, विठू पंढरीच्या राया, जन्मा आलो कीर्ती गाया, धन्य देखिली पंढरी, पाय तुझे विटेवरी, सलगी केली या संतासी, सुख वाटे या जीवासी. महिपती महाराजांचे काही अभंग आपण खऱ्या अर्थानं भजनामध्ये म्हणतो ना. त्यातील असणारा हा प्रसिद्ध अभंग आहे, चित्ती धरली वासना आणि विठू पंढरीच्या राया. मला वाटतं आपल्या परिसरातल्या सर्व भजनी मंडळाच्या अभंग काय आहे पाठांतरामधला आहे बरं. आणि असं भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी महिपती महाराज घेतायत महाराज. आणि आता ते महिपती महाराज पंढरपुरातून पाठीमागे येत आहे. सर्व घडलेला वृत्तांत माता पित्यांना वर्णन करून सांगतायत.
ज्या पांडुरंगाचं स्मरण केलं तोच पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये त्या ठिकाणी आला महाराज. खरं तर ज्याचं आपण दिवसभर चिंतन करतो ती गोष्ट आपल्या स्वप्नामध्ये येते. बरं ज्ञानोबा म्हणताय जागता जवळ आसी जे तब जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत ठेव देखिजे तेची स्वप्नी महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलं ज्याचं आपण दिवसभर चिंतन करतो ती गोष्ट स्वप्नामध्ये येते महाराज. ताराबाद क्षेत्रामध्ये आल्यानंतर सायंकाळच्या वेळेला महिपती महाराजांनी सगळे वारकरी एकत्रित केले महाराज. भजनी मंडळ एकत्रित केलं आणि भजन केलं. बरं तव एके दिवसी सायंकाळी भजनी अत्यंत वृत्ती रंगली भजनी मंडळी गृहा गेली निद्रा वेळी ते निद्रिस्त. असे महिपती महाराज अभंग म्हणायचे तुकोबारांचे, अभंग म्हणायचे शांती ब्रह्मनाथ महाराजांचे. नाथ महाराजांच्या गवळणी महिपती महाराजांना फार प्रिय होत्या. बरं आणि तेच महिपती महाराज ज्ञानोबारांचे सुद्धा अभंग गाऊ लागले आणि अभंग गाता गाता भाव विभोर व्हायचे, आनंदानं नाचायचे महाराज. आणि अशा सावळ्या विठुराचं स्मरण करून ज्ञानोबारांचा अभंग गायचे. भगवंता आता हा देह प्राप्त झाला केवळ आणि केवळ तुझी सेवा करण्यासाठी प्राप्त झाला आणि अशी मी तुझी सेवा करणार. कशी करणार? तुझी सेवा करीन म्हणून भावे हो तुझी सेवा करीन म्हणून भावे तुझी सेवा करीन म्हणून भावे तुझी सेवा करीन म्हणून भावे मन माझे गोविंदू रंगले मन माझे हो मन माझे मन माझे गोविंदू रंगले गोविंदू रंगले गोविंदू रंगले तुझी सेवा करीन म्हणून भावे तुझी सेवा करीन म्हणून भावे तुझी सेवा करीन म्हणून महिपती महाराज अभंग गात होते. त्या भगवंताचं चिंतन करता करता महिपती महाराज झोपी गेले आणि भड्या पहाटे महिपती महाराजांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले. प्रातकाल समयास स्वप्नी येवोनी जगन्निवास म्हणे मी येईन तुझे ग्रामास करीन मनोरथ पूर्ण तुझे. स्वप्नामध्ये महिपती महाराजांनी सांगितलं, महिपती महाराजांना पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं मी तुमच्या गावी येणार आहे. बरं तुमच्या गावी येणार आहे. आणि त्यात पांडुरंग परमात्म्यानं महिपती महाराजांच्या मस्तकावरती हात ठेवलेला होता. गळ्यामध्ये तुळशी माळा घातली होती, कपाळाला बुक्का लावला होता. महाराज महिपती महाराज जागृतीमध्ये आले. पांडुरंग परमात्मा दिसत नाही आणि आता त्या पांडुरंगाचा धावा करू लागले, त्या पांडुरंगाला साथ घालू लागले. आर्ततेनं भगवंताला त्या ठिकाणी हाक मारताय. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. महिपती महाराज ज्या वेळेला भगवंताला हाक मारताय
सगळे ग्रामस्थ धावत धावत आले. महाराज झालं काय, झालं काय? आई वडील पाहू लागले. म्हणे अरे हा वेड्यागत त्या ठिकाणी करतो महाराज. खर तर वेड व्हावं महाराज. कशामध्ये वेड व्हावं? भगवंताच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी वेड व्हावं. तुकोबारा म्हणतात आम्ही सुद्धा वेड झालो. मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो. मी तव छंदे गायीन ओविया. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग. तुकोबाराजाचं म्हणतात आम्ही वेड झालो. तसे सगळे लोकांना असं वाटू लागलं नक्की महिपती महाराजांना काहीतरी वेड लागलं बरं. आणि अशा महिपती महाराजांनी लोकांकडे पाहिलं. सगळ्यांना विचारलं आपण कशासाठी जमलाय? मला माझा सारा त्या ठिकाणी जनार्दन दाखवा. ज्यानं मला स्वप्नामध्ये त्या ठिकाणी आता दृष्टांत दिला. ज्यानं स्वप्नामध्ये माझ्या मस्तकावरती हात ठेवला. आता मला दुसरं काही नको. आता मला फक्त तोच पाहिजे. तो मज भावा, तो मज भावा, काही नको. वेगिया नावा तो हरी, तिसरं काही नको. मला केवळ आणि केवळ कोण पाहिजे? आणि दुसरे मज नाही आता. नेमलिया चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आता मला दुसरं तिसरं काही नको. आता मला फक्त त्या ठिकाणी माझा परमात्माच प्राप्त झाला पाहिजे. आणि असं त्या परमात्म्याचं ध्यान करता करता त्याची आठवण करता करता पुन्हा एकदा महिपती महाराज झोपी गेले महाराज. आणि आता प्रत्यक्षामध्ये जगद्गुरु तुकोबारा त्यांच्या स्वप्नामध्ये आले. बरं तव स्वामी तया हाक मारिती म्हणती नाम तुझे महिपती. मी तुझ सांगतो अवघी स्थिती दुस्थित चित्ता होऊ नको. तुकोबारा स्वप्नामध्ये येण्याचा प्रसंग पुढे आहे. ते तुकोबारा एका स्वामीच्या रूपाने आले.
आणि स्वामी रूपाने येऊन तुकोबारांनी महिपती महाराजांना सांगितलं आणि सर्व वृत्तांत ते सांगू लागले. श्री पांडुरंगाच्या प्रसादे करून तुझे जाहले आसे जनन वरद हस्त मस्तकी ठेवून चरित्र लेखनी आज्ञा तुझ. खर तर त्यात पांडुरंगाच्या प्रसाराच्या माध्यमातून तुझा जन्म झालेला आहे आणि आता त्यांनी तुमच्या मस्तकावरती हात ठेवून चरित्र लेखन करण्याची आज्ञा तुम्हाला दिलेली आहे. बरं, हे समर्थ स्वामी असती कोण श्रोते हो परिसा चित्त देऊन नरसिंह सरस्वती नामे करून तो गुरु चरित्री वर्णिले. दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्यक्षामध्ये नरसिंह सरस्वती महिपती महाराजांच्या रूपाने काय झालेले आहे, प्रगट झालेले आहे. आणि अशा स्वामींना आता महिपती महाराज नमस्कार करतायत आणि ते स्वामी सांगतात मी पंढरपूर वरून या तुमच्या गावामध्ये आलेलो आहोत. श्री स्वामी सकरोनी नमन त्यासी आज्ञा प्रमाण मानून माता पित्या सह वर्तमान. त्या स्वामींना नमन त्या ठिकाणी केलं महाराज. आणि असे असणारे महिपती महाराज आता आज्ञा शिरोधारी मांडली. रोजचा असार नित्यनेम त्या ठिकाणी आहे. सकाळी स्नान, संध्या, भगवंताचं पूजन नित्यनेम जीवनामध्ये फार महत्वाचा आहे महाराज. त्या नित्यनेमाचा, कारण नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि अशा दुर्लभ प्राण्यांच्या जवळ लक्ष्मी वल्लभता या जवळ. बरं, काही जीवनामध्ये नेम फार महत्वाचे आहे, नेम फार महत्वाचे आहे. सकाळी आसाराच्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावरती उठून काय केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. सूर्य उदयाच्या अगोदर जर खरी हाताला झालं तर त्याला स्नान म्हणावं आणि सूर्य उगवल्यानंतर झाल्यानंतर त्याला स्नान नाही म्हणायचं महाराज, त्याला आंघोळ म्हणायची. कळतं ना? मग त्याला दोन शब्द आपल्याकडे आहे. स्नान करावं ब्रह्ममुहूर्तावरती उठून आणि असं ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केलं पाहिजे. स्नानाला फार महत्व आहे. बरं, स्नानाने शुद्धता होते महाराज. तनाची शुद्धता स्नानाच्या माध्यमातून, अरे मनाची शुद्धता ध्यानाच्या माध्यमातून आणि धनाची शुद्धता दानाच्या माध्यमातून. बरं, म्हणून धन जर शुद्ध व्हावा असं वाटत असेल तर आपण दान धर्म केला पाहिजे. मन जर शुद्ध व्हावा असं जर वाटत असेल तर ध्यान केलं पाहिजे. महामळे मन होते जे गांधले आणि शुद्ध तो काढले स्फटिक दैसे. आणि तन शुद्ध व्हावा असं जर वाटत असेल तर स्नान केलं पाहिजे. बरं, एक मावशी एका डॉक्टरांपर्यंत गेली. डॉक्टर म्हणले डॉक्टर साहेब मला ओळखलं का? डॉक्टर साहेब म्हणले काय लक्षात नाही आलं पण थोडस सांगा ना केव्हा आले होते. अहो 5 वर्षापूर्वी तुमच्या दवाखान्यात आलते. 5 वर्षापूर्वी झालं काय होतं? काय नाही, थोडस सर्दी झाली होती, अंग असं तापानं फणफणलं होतं. तुम्ही मला काय गोळ्या लिहून दिल्या आणि अशा गोळ्या लिहून दिल्यानंतर तुम्ही मला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की आंघोळ करू नका. डॉक्टर म्हणले मला आठवलं बरं 5-6 वर्षापूर्वी तुम्ही आल्या होत्या. बरं आज कशासाठी आल्या? नाही आता विचारायला आले आंघोळ करू का नको करू. असे काय स्नानानं काय होते, शुद्धता होते. आपल्या जीवनामध्ये नेम पाहिजे. स्नान खर तर आणखी नेम पाहिजे. तुकोबारांनी एक नेम केला. बरं, हाची माझा नेम धर्म मुखी विठो मुखी विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, विठोबाचे नाम होईना भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी होईना भिकारी भिकारी होईना भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी.
वासना लागे संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा संतांच्या चरणा संतांच्या चरणा हो होईना भिकारी महिपती महाराजांच्या जीवनामध्ये आसारे सुद्धा नेम आहे महाराज. नित्यानं स्नान नित्यानं प्रभू पूजन नित्यानं प्रभू ध्यान नित्य आसाराच्या प्रभूला नैवेद्य समर्पण आणि असा महिपती महाराजांचा आसारा नित्यनेम खऱ्या अर्थानं सुरू आहे महाराज. अशा महिपती महाराजांनी ज्या महिपती महाराजांना आता स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा सांगितलेलं आहे दिव्य कार्य तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. स्वप्नी येवोनी जगजेठी आपुल्या हाते पाठी थापटी म्हणे महिपती वेगे बुठी दवंडी पिटी निज मुखे तैसा जगद्गुरु तुकाराम त्याने वसवूनी हृदया धाम कर्तृत्वाचे देवुनी प्रेम ग्रंथ लिहिला यथागती. पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा महिपती महाराजांना सांगितलं दिव्य कार्य तुम्हाला करायचं. मला प्रिय असणारे जेवढे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्तांचं तुम्हाला चरित्र लेखन करायचं आहे. तुकोबारायांनी सुद्धा महिपती महाराजांना तेच स्वप्नामध्ये सांगितलेलं होतं. आणि आता महिपती महाराजांच्या पारमार्थिक जीवनात खऱ्या हाताने भाग्योदय झाला महाराज. भाग्योदय झाला. स्वप्नामध्ये भगवंतानं जे कार्य सांगितलेलं आहे सांगितलं तसे तुम्हाला स्फूर्ती होईल तसे अक्षर तुम्ही त्या ठिकाणी लिहावेत आणि कुठल्याही प्रकारचा आचार संशय धारण न करता ते संत चरित्र तुम्ही आता त्याचं लिखाण करा. भगवंत अंतर्धान पावलेले आहे. महिपती महाराजांना आनंद झाला महाराज आणि जे करण्याची इच्छा होती तेच परवानगी भगवंतांनी आता महिपती महाराजांना स्वप्नामध्ये दिलेली आहे. किती आनंद झाला महाराज. कसा आनंद झाला. रात्रीच्या वेळेला अशी भयान असणारी रात्र आहे. रात किड्यांचा त्या ठिकाणी आवाज येतो महाराज. किर्र आवाज येतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे. एखाद्या ड्युटीची आवश्यकता आहे. एखाद्या प्रकारच्या ड्युटीच्या माध्यमातून प्रकाशाची आवश्यकता आहे. आणि त्याच वेळेला जर रात्री जर सूर्य उदय जर झाला तर त्या व्यक्तीला काय होईल. आनंद होईल महाराज. होईल ना आनंद. त्याही पुढे ऐका. औषधाचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी अमृत कुंड जर दृष्टीमध्ये जर पडला तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय होतो. आनंद त्या ठिकाणी होत असतो महाराज. एखाद्याला जर राजपदाची जर इच्छा जर असेल आणि त्याला जर आढळपण जर प्राप्त जर झालं त्याला सुद्धा काय प्राप्त होतो. आनंद प्राप्त होतो. एखाद्याला गरम झाल्यानंतर जर हवेची जर इच्छा जर असेल आणि तत्क्षणाला जर फॅन जर चालू जर झाला तर त्याही वेळेला काय होतो. होईल महाराज. त्या ठिकाणी आनंद सर्वांना होईल. सर्वजण ऐका. असा महिपती महाराजांना आईशा परी आनंद चित्ती मग ध्यानी अनिली पांडुरंग मूर्ती म्हणे संत सेवा माझे हाती तूच करविसी तरी होय. खर तर मी तो अल्पमतीहीन काय त्या संतांचं गुण वर्णन करून सांगावं. पण आपण सर्वता सारा त्या ठिकाणी करता करवित आहात. देवी संत चरित्राचे लेखन करीन आधार तुझा म्हणून माझे सामर्थ्य मज हे कळून मी तुझे अधीन सर्व परी. आणि आता संत चरित्र लेखनाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला. ज्या संतांचं चरित्र वर्णन करून सांगायचं त्या त्या साऱ्या क्षेत्रामध्ये महिपती महाराज जाऊ लागले. त्या संतांना वंदन करू लागले. त्यांच्या आसारा त्या ठिकाणी महिमा श्रवण करू लागले आणि ते खरी अर्थानं काव्य रूपानं आता काय करू लागले. महिपती महाराज लिहू लागले महाराज. अशा महिपती महाराजांनी आयुष्याचा प्रत्यक्ष काय केला. भगवंताच्या तथा संत सेवेसाठी काय केला. कामी लावला. बरोबर. आपल्या आयुष्याचा आसारा क्षण व्यर्थ घालू नका महाराज. ऐका सर्वजण. दोन गोष्टी व्यर्थ घालू नका. आयुष्याचा आसारा क्षण आणि अन्नाचा आसारा कण मनुष्यानं केव्हा बरबाद घालायचा नसतो. बरं काय काय
आयुष्याचा क्षण आणि अन्नाचा कण केव्हा बरबाद घालायचा नसतो, कारण आयुष्य प्रत्येक क्षणाक्षणानं कमी होत आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वगीताचा घोर महा आणि ध्यानी रहा श्री हरीच्या. प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य कमी होतंय. आयुष्य आपण बरोबर घालू नका महाराज. कोणाचं आयुष्य कशामध्ये चाललंय, कोणाचं आयुष्य कशामध्ये चाललंय. अनेकांचा आसाराच्या ठिकाणी आयुष्य खऱ्या अर्थानं जे चाललंय ते खऱ्या अर्थानं व्यर्थ गोष्टीचं त्यांनी स्वीकार केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य चाललं. काहींचं आयुष्य चाललं वादामध्ये, तर काहींचं आयुष्य चाललं स्वादामध्ये. काहींना वाद करणं फार आवडतं, आवडतं ना वाद करणं, काहींना फार आवडतं. काहींचं आयुष्य चाललं महाराज व्यसनामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्य चाललं. अमोर किमतीचा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. नरदेह रूपी आसार साधन आहे आणि आयुष्य रूपी मुक्तल सर्वांना प्राप्त झालं. या आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. या साऱ्या आयुष्याचा आपण बर्बादी करू नका. निळोपाराय म्हणतात, निळा म्हणे लावोनी हाती आणि केली माती आयुष्या. याच्या माध्यमातून व्यसन करू नका. व्यसन करणारे सुद्धा पाहायला भेटतात महाराज. आणि आता प्रत्येक गावाची आसार मला वाटतं ही शोकांतिका आहे. तुमच्या गावचं काय असेल आम्हाला सांगता यायचं नाही, पण बराचसा आसारा तरुण वर्ग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं झुकलाय महाराज. कोणत्या दिशेने त्या ठिकाणी ओढावला गेला, तो व्यसनाच्या दिशेने ओढावला गेला. व्यसनानं जीवनाची आसारे अधोगती आहे. काय होतं व्यसनानं? व्यसनानं पहिलं आपलं त्या ठिकाणी आरोग्याची हानी होते महाराज, होते ना आरोग्याची हानी. दुसरी गोष्ट म्हणजे व्यसन केल्यामुळे आपली कौटुंबिक हानी होत असते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रतिष्ठेची हानी होते महाराज, होते ना प्रतिष्ठेची हानी. व्यसन करणाऱ्याचा कोणी सत्कार केला? एखाद्या गावामध्ये आपण कधी ऐकलंय का अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान केला, अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान केला? बाकीच्यांनी विचारलं यांचा सन्मान केला, कशाबद्दल केला? म्हणे सन्मान करण्याचं कारण असं आहे म्हणे, यांनी आतापर्यंत आयुष्यामध्ये जवळपास 3 टँकर दारू काय केली असेल, पचवली असेल, म्हणून त्यांचा सत्कार केला. असं आपण केव्हा ऐकलं का? अरे व्यसन दारू सोडणाऱ्याचा सत्कार केला जाईल, पण दारू पिणाऱ्याचा सत्कार कोण करेल महाराज? म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी व्यसन करू नका. हेच आसाराच्या ठिकाणी व्यसन आर्थिक हानी, आरोग्याची हानी, प्रतिष्ठेची हानी, कौटुंबिक हानी, अनेक प्रकारची हानी या व्यसनाच्या माध्यमातून होत असते महाराज. म्हणून आयुष्याचा आसारा क्षण तो आपण काय केला पाहिजे? सार्थकी लावला पाहिजे. प्रत्येक क्षणाला आपण काय दिलं पाहिजे? महत्व दिलं पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षण बर्बाद जाऊ देऊ नका. साधुसंत मायबापांनी प्राप्त आयुष्याचा क्षण बर्बाद जाऊ दिला नाही महाराज. ते सर्वांना त्या ठिकाणी सांगतायत. आपला आसारा त्या ठिकाणी प्रत्येक क्षण नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे, सोडविला माझा स्वामी निश्चयसे, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. आपण काय करा? आपला आयुष्याचा आसारा जास्तीत जास्त काळ काय करा? भगवत कार्यामध्ये खर्च करा. आणि महिपती महाराजांनी खऱ्या अर्थानं महिपती महाराजांचं जीवन चरित्र ऐकून आपण हे सूत्र त्याचा काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. आपण सुद्धा आपल्या आयुष्याचा क्षण बर्बाद घालू नका, तो सार्थकी लावा. काळ सार्थक केला त्यांनी आणि धरिला मनी विठ्ठल. म्हणून तर संत म्हणताय, हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको. जसा पावी गुण बाबा, जसा पावी गुण बाबा, जीवाची वाटी गणाई जीवाची अंतरंग दिवा घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको, घालवू नको, घालवू नको रे. महाराजांनी आपला आसारा प्रत्येक क्षण भगवत कार्यामध्ये खऱ्या अर्थानं खर्च केला. आणि अशा महिपती महाराजांनी अनेक ग्रंथांचं लिखाण केलं महाराज. भगवान गणेशांची वंदना प्रथमता केली, नंतर माय सरस्वतीची वंदना केली, श्री गुरूंची वंदना केली. पाराशर नंदन आसार व्यासदेव, शुकदेवांचे पूज्य पिता श्री व्यासदेव यांची वंदना केली, संत वंदना केली. आणि भक्ती विजय ग्रंथ जो आहे, भक्त विजय त्याला त्या ठिकाणी आपण म्हणतो, त्याच्या लिखाणाला प्रारंभ झाला. आरंभीला भक्त विजय ग्रंथ, हा सिद्धी पाववा तुम्हा समस्त, जे
एवी दुर्बल गृही भांडिता कृत्य साहित्य श्रीमंत करिता आईसे वदोनी ग्रंथ लेखन महिपती करू लागला आपण सरस्वती जिव्हाग्री बैसून रसाळ निरूपण स्वयेकरी निरूपण महिपती महाराज करू लागले. महाराज कोणते कोणते ग्रंथ महिपती महाराजांनी त्यांच्या लेखणीतून साकार झाले आहे का? भक्ती विजय अनंत व्रत संत विजय संत लीलामृत अपराध निवेदन कथा सारामृत मुक्ताभरण दत्त जन्म भक्त लीलामृत गणेश पुराण पांडुरंग स्तोत्रे तुळसी महात्म्य ऋषी पंचमी कथा आदी करून पद पदांतरे केली बघू. एका संतांचं चरित्र लिहिलं का पांडुरंगाला त्याचं वर्णन करून सांगायचं, पांडुरंगानं सर्वांगाचं कान करून श्रवण करायचं. आणि आता पुढील वेळेला कोणत्या संतांचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे ती भगवंताने व्यक्त करायची. मग महिपती महाराजांनी ते लिहायचं. मला असे ग्रंथ लिहिले. भक्ती विजय नावाचा ग्रंथ ज्याच्यामध्ये 57 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये एकंदर 9,916 ओव्या आहेत. श्री कथाम सारामृत नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये 36 अध्याय आहे, ज्याच्यामध्ये 7,200 ओव्या आहे. संत लीलामृत ज्याच्यामध्ये 35 अध्याय आहे, ज्याच्यामध्ये 5,359 ओव्या आहे. भक्त लीलामृत नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये 51 अध्याय पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये 10,794 ओव्या आहे. त्यानंतर संत विजयामध्ये 26 अध्याय, त्याच्यामध्ये 4,628 ओव्या आहे. पंढरी महात्म्यामध्ये 12 अध्याय, अनंत व्रत कथामध्ये 186 ओव्या. दत्तात्रयांचा जन्म आख्यान आहे त्याच्यामध्ये 112 ओव्या. तुलसी महात्म्य सांगितलं 5 अध्यायाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये 763 ओव्या. गणेश पुराण 4 अध्यायाच्या माध्यमातून सांगितलं, त्याच्यामध्ये 304 ओव्या. पांडुरंग स्तोत्र 108 ओव्यांचं लिहिलं. अरे मुक्ताभरण नावाचं व्रत 101 ओव्यांमध्ये लिहिलं. ऋषी पंचमीचं व्रत 142 ओव्यांमध्ये लिहिलं. अपराध निवेदन पत्र 101 ओव्यांमध्ये त्या ठिकाणी लिहिलं. महाराज अनेक आसारे स्फुट अभंग, अनेक आसारे पद महिपती महाराजांच्या लेखणीतून खरी आता साकार झाले. महाराज श्री संत चरित्र रंगिले मद काही नावडे तुझे म्हणून ग्रामजासी कुलकर्णी पण पुरातन वतन नको म्हणे. असा आसार महिपती महाराजांचं जीवन आहे. महाराज आणि एक दिवसाचा प्रसंग असा आहे. ते महिपती महाराज भगवंताची पूजा करत असताना महिपती महाराजांना बोलवण्यासाठी आता आले. महाराज ग्राम अधिकारी आले होते म्हणून महिपती महाराजांना बोलवलेलं होतं. महिपती महाराज पूजा करत होते. महिपती महाराज सांगितले पूजा झाल्यानंतर येईल, पण जे बोलवण्यासाठी आले ते थोडे कडक शब्दामध्ये महिपती महाराजांबरोबर त्यांनी काय केलं, वर्तन केलं. महिपती महाराजांनी पूजा अर्धवट ठेवली. महाराज आणि अशी पूजा अर्धवट ठेवून महिपती महाराज त्या अधिकाऱ्यापर्यंत जाऊन दाखल झाले आणि सर्वच्या सर्व आसार जो काही लेखा जो काय सर्व दप्तर आपल्या सोबत नेलं त्यांच्याकडे देऊन टाकलं आणि सांगितलं आता इथून पुढं मी आता ही कुलकर्णी पदाची सुद्धा सेवा करणार नाही आणि माझ्या इथून पुढे असणाऱ्या 7 पिढ्या त्या सुद्धा असणाऱ्या नोकरी करणार नाही. बरं महिपती महाराजांनी शपथ घेतली. महाराज काय शपथ घेतली? आणि ऐसी शपथ वाहिली तेनी की ग्राम कृत्यास्तव लेखनी 7 पिढ्या घेऊ नये कोणी आमुचे वंशजानी निश्चयी. महिपती महाराजांनी प्रतिज्ञा केली अरे जे काम जर प्रभू सेवेमध्ये जर आडवं जर येत असेल मग कशाला असताना ते काम पाहिजे. महाराज महिपती महाराजांनी ते सोडून दिलं आणि असे महिपती महाराज आता ज्या वेळेला नोकरी सोडून दिली. महाराज अशा महिपती महाराजांना सगळा गाव त्या ठिकाणी काय करू लागला, बोलू लागला. सगळे सोयरे सुद्धा त्या ठिकाणी बोलू लागले. महाराज लोक त्या ठिकाणी बोलतात. महाराज लोक बोलतात अरे म्हणे यानं असणारे वतनाचा काय केला, त्याग केला, चांगलं त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत होतं त्याचा त्याग केला. लोक बोलत होते पण महिपती महाराजांचं त्याच्याकडे त्या ठिकाणी लक्ष नव्हतं. महाराज सगळे समाज त्यांना त्या ठिकाणी बोलत होता पण कोणी वंदा कोणी निंदा आमचा स्वईचा आता धंदा. महिपती महाराजांचं तिकडं लक्ष नव्हतं. महाराज मग हेही नाही मग तेही नाही वेगळे दोही पासोनी कोणी निंदा अथवा वंदा आम्हा स्वईचा आता धंदा. ओवी त्या ठिकाणी अशीच आहे. महाराज आणि मग असे महिपती महाराज लोक त्यांना त्या ठिकाणी हसू लागले. लोक हसतच. महाराज हसतात ना. समाज असा आहे. महाराज समाज असा आहे. कसा आहे समाज?
चांगलं काम केलं तरी समाजाला पचत नाही आणि एखादं वाईट काम झालं तर समाज आता स्वीकारच करत नाही. महाराज होतं ना असं. एखाद्यानं जर संसार जर चांगला जर केला तर लोक म्हणतात हा दोषी आहे आणि एखाद्यानं जर संसार जर टाकून जर दिला तर लोक म्हणतात हा आळसी आहे. बरं संसार करिता म्हणते हा दोषी टाकीता आळसी पोट पोसवेना. अरे एखाद्यानं जर चांगलं आचरण जर केलं तर म्हणे यानं बराच पसारा आवरून झाला. बरोबर. आणि एखाद्यानं जर आचरण जर केलं नाही तर लोक त्याची निंदा करतायत. त्याच्या पुढे ऐका, एखाद्यानं सत्संग जर केला तर लोक म्हणतात हा उपदेशी झाला आणि एखादा जर सत्संगामध्ये जर गेला नाही तर लोक म्हणतात ते आबादी आहे. बरं लोक दोनही बाजूने त्या ठिकाणी बोलणारे आहे. बरं लोक दोनही बाजूने बोलणारे आहे. ज्याच्याकडे धन नाही त्याला लोक करंटा म्हणतात आणि ज्याच्याकडे धन आहे लोक म्हणतात त्याच्या ठिकाणी ताठा आला. बरं धन नाही त्यासी ठाईचा करंटा समर्थासी ताठा लावितासी. एखादा जर जादा जर बोलायला लागला बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ आणि एखादा जर बोललाच नाही तर न बोलता सकळ म्हणता ती गरबी. एखाद्याच्या जर भेटीसाठी जर आपण जर गेलो नाही तर म्हणतात फार निष्ठुर झाला. बरं ते हे सुद्धा नाही. भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर आणि जास्त वेळेला जर येणं जाणं झालं तर लोक म्हणतात येता जाता घर बुडविले. असा समाज आहे महाराज. अरे लग्न जर एखाद्यानं जर केलं तर लोक म्हणतात त्या ठिकाणी हा मातला. लग्न करू जाता म्हणती हा मातला आणि एखादा बिचारा म्हणला नाही मला आता लग्नच करायचं नाही मग लोक म्हणतात याचं काही शंका आहे. पण असं म्हणतात लोक, माझे शब्द नाही महाराज. न करती झाला म्हणती नपुंसक तुकोबारांचे शब्द आहे. आणि एखाद्याला जर मुलगा जर झाला नाही लग्न करून तर लोक म्हणतात ते चांडाळ आहे. निपुत्रुका म्हणती पाहावो चांडाळ आणि एखाद्याला जर जास्त लेकर झाले तर लोक म्हणतात ते त्याचं पाप आहे. बरं पातकाचे मूळ पोरवडा. समाज असा आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय ज्याला परमार्थ करायचा त्यानं समाजाचं ऐकू नका. काय करा, त्यजोनी याचन भक्ती करा. त्यजोनी याचन भक्ती करा. त्यजोनी याचन भक्ती करा. त्यजोनी याचन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐकावे वचन. 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 त्यजोनी याचन भक्ती करा. त्यजोनी याचन भक्ती करा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका महाराज. लोक हसतात महाराज, हसतात ना, हसतात महाराज. लोक हसतात तिकडे लक्ष देऊ नका. तुका म्हणे हसे जन नाही कान. एक असा तळ्याच्या कडेला टावर होता आणि त्या टावरच्या त्या तळ्यामध्ये काही बेडकं होते. ते बेडकं विचार करायचे. कशाचा विचार करायचे, आपण ह्या टावरच्या शिखरापर्यंत पोहोचायचं. असा एक बेडूक निघला, 4-2 पायऱ्यावरती गेला. लोक त्याला हसायला लागले महाराज. लोक हसायला लागले. त्याचं धैर्य कसलं. 4-6 पायऱ्या गेलेला बेडूक पुन्हा खाली आला. दुसऱ्यानं धैर्य केलं महाराज. त्या 8-10 पायऱ्या गेल्या. लोक हसत होते. त्याचंही धैर्य कसलं. तेही खाली आलं. एक 5-25 पायऱ्या चढून गेलं. लोक हसत होते. त्याचंही धैर्य कसलं. तेही खाली आलं. पण एक बेडूक असा निघाला. पहिल्या पायरीनं ज्यानं प्रवासाला प्रारंभ केला तो धगट अंसारा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन दाखल झालं. बरं लोकांना आश्चर्य वाटलं महाराज. बाकी तर कोणीच गेलं नाही. हे कसं गेलं. असं याच्यामध्ये सामर्थ्य काय. यानं शिखर गाठलं. आणि मग बाकीचे जे बेडकं होते ना म्हणे ज्यानं शिखर गाठलं जन्माला येताना त्याचा एक दोष घेऊन जन्माला आलं. म्हणे काय दोष घेऊन जन्माला आलं. ते जन्माला आलं पण जन्माला आल्यापासून ते बहिरा आहे. दुसरं काय बोलतात त्याला ऐकू येत नाही. दुसऱ्याचं ऐकून नाही घेतलं म्हणून ते पुढे गेलं. शिखरापर्यंत पोहोचलं महाराज. समाज असाच आहे. समाज आपल्याला हसतो. समाज बोलतो. महिपती महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी समाज काय करू लागला, हसू लागला, बोलू लागला. पण महिपती महाराजांनी सर्वांचा काय केला, स्वीकार केला महाराज. आणि एक दिवसाचा प्रसंग महिपती महाराजांच्या जीवनामध्ये असा घडला.
रोज ज्या मुरलीधराची पूजा महिपती महाराज करत होते त्या मूर्तीची काय झाली, रात्रीच्या वेळेला चोर आले आणि त्या चोरांनी काय केली, चोरी केली. बरं, चोर चोरी करून निघून गेले. सकाळी महिपती महाराज उठले होते, नित्यकर्म आटोपलं होतं आणि आता महिपती महाराज देवाऱ्याच्या समोर बसले आणि आता महिपती महाराजांचं लक्ष ज्या वेळेला मूर्तींवरती गेलं, मुरलीधराची मूर्ती नव्हती महाराज. आणि असे महिपती महाराज व्याकुळ झाले, अरे जो परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये आला, एक दिव्य कार्य करण्याचं ज्यांनी मला खऱ्या हाताने स्वप्नामध्ये सूचित केलं, तोच परमात्मा माझ्यापासून का दुरावला गेला. आणि महिपती महाराज अट्टहासानं त्या भगवंताला आता हाका मारू लागल्या, तू का माझ्यापासून दूर गेला, का माझ्यापासून दुरावला गेला. महिपती महाराज हाक मारत होते, भेटी देई पंढरीला, भेटी देई पंढरीला, भेटी देई पंढरीनाथा, भेटी देई पंढरीनाथा. सगळा गाव गोळा झाला. ऐका सर्वजण ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. समग्र गाव त्या ठिकाणी गोळा झाला महाराज. का भगवंत महाराज सोडून गेले, पण इकडे चमत्कार घडला होता. काय चमत्कार घडला होता ऐकताय ना तुम्ही सगळे, ऐकताय ना नक्की, माझ्याकडे लक्ष द्या. इकडे प्रसंग असा घडला, ज्या चोरांनी चोरी केली होती ते चोर गावाच्या सीमेच्या बाहेर जाऊच शकले नाही महाराज. त्यांना अंधत्व आलं. बरं, काय करावं काय करावं असं अंधत्व त्यांना आलं. आणि एक आसारे महात्मा, एक आसारे भक्त महिपती महाराजांच्या दर्शनासाठी निघाले होते. सूर्योदय झाला महाराज. त्या चोरांना दृष्टी नव्हती, त्यांना अंधत्व प्राप्त झालं होतं. त्यावेळेला त्या व्यक्तीनं आता त्यांना विचारलं, म्हणे तुम्ही का येथे फिरताय. म्हणे आमच्याकडून अपराध घडला, महिपती महाराजांच्या देवऱ्यातील आम्ही ही मूर्ती चोरून आणली, पण आम्हाला आमची दृष्टी हरपलेली आहे. बरं, त्या भक्तांना सांगितलं महिपती महाराजांचा अंतःकरण विशुद्ध आहे, ते तुम्हाला अभय देतील. बरं, त्यांना त्या ठिकाणी घेतलं महाराज. ऐका, महिपती महाराजांच्या जवळ आले. ती मूर्ती आता महिपती महाराजांच्या देवाऱ्यामध्ये दाखल झाली. ऐका, आणि ती मूर्ती दाखल झाल्यानंतर प्रसंग असा आहे, ते जे दोन चोर आहेत ते महिपती महाराजांच्या चरणारविंदावरती आता नतमस्तक होत आहे. क्षमा करी अपराधा, आता आम्हाला क्षमा करा, आमच्याकडून अपराध घडलेला आहे. त्या चोरांची ती दयनीय स्थिती पाहिली महाराज. आणि महिपती महाराजांचं अंतकरण कळवळलं. संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न पर कहे न जाना. त्यांचं अंतकरण कळवळलं गेलं. आणि ते अंतकरण कळवळलं गेल्यानंतर प्रसंग असा आहे, अंतकरण कळवळलं गेलं. देवा, अरे ज्यांनी आसार तुलाच घेऊन गेले होते, का त्यांना तू दृष्टीहीन केलं. मला वाटतं तू त्यांना काय द्यावी, दृष्टी द्यावी. अशक्य गोष्ट सुद्धा तुला शक्य करता येते. जसं आता माझं दृष्टी देई दान देई भगवंता, तसं यांना सुद्धा आता तू काय दे, दृष्टी दे महाराज. महिपती महाराजांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि दिव्य चमत्कार घडला महाराज. काय चमत्कार घडला, प्रत्यक्षामध्ये त्या चोरांना काय प्राप्त झाली, दृष्टी प्राप्त झाली महाराज. आणि ते चोर आता महिपती महाराजांचे काय बनले, सेवक बनले. ते म्हणले, आता चरण न सोडी सर्वता, आता आम्ही तुमचं चरण सोडणार नाही, सदैव तुमच्या जवळच त्या ठिकाणी राहणार. असे बरेचसे प्रसंग महिपती महाराजांच्या जीवनातील आहे महाराज. आपली वेळ त्या ठिकाणी हळूहळू आता पुढे त्या ठिकाणी जाते. मॅसेज देण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे महाराज. ऐका सर्वजण ऐका. आणि असे अनेक असारे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आहे.
आणि ते महिपती महाराज ती चालावी पंढरीची हो माझी जीवीची आवडी माझी जीवीची आवडी माझी जीवीची आवडी माझी जीवीची आवडी सोबत असणारे काय भक्त होते महाराज नांदूर खंदार मालचे असणारे भक्त होते ज्यांचं नाव होतं धोंडी भाऊ एक आहे कोंडी भाऊ असे भक्त त्यांच्या सोबत आहे एका गावामध्ये त्यांचा आता मुक्काम पडणार आहे त्या गावामध्ये भूदेवांच्या घरी महिपती महाराज वारकऱ्यांच्या सोबत गेले महाराज ऐका आणि त्या काकींना म्हणाले काकी आजचा मुक्काम आम्हाला तुमच्या घरी करायचा बरं काकींनी सांगितलं अहो आमचीच खाण्याची पंचायत तुम्हाला काय आम्ही खाऊ घालायचं महिपती महाराज म्हणले आम्हाला काही नको फक्त आजच्या दिवस आम्हाला काय पाहिजे विश्रांतीसाठी जागा पाहिजे सायंकाळच्या वेळेला दिंडी सोहळा तेथे जाऊन दाखल झाला होता दहिगाव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये हा प्रसंग घडला आम्ही असं ऐकलं बरं आणि सगळे वारकरी त्या ठिकाणी थांबले महाराज पण आता सगळे उपवासित राहणार होते आणि इतक्यामध्ये त्या काकींचे जावई बाप्पू आले बरं जावई बाप्पू आल्यानंतर आता जावायला कोण उपवासी ठेवी काकीनं काय केलं उसना पासनं केलं महाराज डाळ आणली उसनी गुळ आणला उसना कणकीचं पीठ उसना आणलं आणि त्या साऱ्या माऊलीनं स्वतःच्या जावयासाठी काय केला पुरणपोळीचा स्वयंपाक केला बरं ऐका असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि ज्या वेळेला जावायला जेव घालायचं त्यावेळेला त्या माऊलीचे पती म्हटले अरे आपण त्या वारकऱ्यांना सुद्धा जेव घालू महिपती महाराजांना पाचारण केलं सगळे वारकरी आसारा त्यांच्या सोबत आता बसलेले आहे महाराज ऐका सगळे वारकरी त्यांच्या सोबत आता बसलेले आहे जावई भोजनासाठी बसलेले आहे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची सुख असे सगळे पंक्तीला बसले सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे सगळे भोजनासाठी बसले ऐका भोजन झालं आणि ज्या वेळेला भोजनासाठी बसलेले आहे पहिला आसारा त्या ठिकाणी महिपती महाराजांच्या समोर ज्या वेळेला ते पात्र आलं महिपती महाराजांनी डोळे मिटलेले होते डोळे उघडले आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पाहिला महिपती महाराज म्हणाले काकी तुम्ही तर म्हणल्या तुमच्या घरामध्ये काहीच नाही एवढा आट्टा हात त्याच्यासाठी करायचा काकी म्हणले तुमच्यासाठी नाही हे जावई बापूंसाठी बनवलं काकींचे शब्द होते महिपती महाराज म्हणले प्रभू इच्छा आणि मग आता भोजन झालं जावई बापू म्हणले आम्हाला संत कथा वर्णन करून सांगा रात्रभर संत चरित्र महिपती महाराजांनी वर्णन करून सांगितलं सकाळ झाली सगळ्या वारकऱ्यांनी आपलं नित्यकर्म आटपला महाराजांनी सगळे वारकरी जाण्यासाठी निघाले जावई बापू म्हणले मी सुद्धा तुमच्या सोबत येणार मी सुद्धा तुमच्या सोबत येणार तुम्हाला गावाच्या सीमेपर्यंत पोहोचवतो जावई बापू त्यांच्या सोबत निघाले सासू आणि सासरे म्हणले लवकर त्यांना पोहोचून परत यावर आणि गेलेले जावई बापू परत आलेच नाही अरे आपले जावई बापू त्या वारकऱ्यांसोबत गेले की काय सगळ्या गावात शोध घेतला पण जावई बापू काय सापडले नाही शेजारचंच गाव होतं शेजारच्या गावामध्ये ज्या वेळेला हे सासू आणि सासरे गेले आणि जावई बापूच्या घरी गेले मुलगी तिथं होती आणि पाहिल्याच्या घरामध्ये जावई बापू सुद्धा होते त्या वेळेला सासरे बाबा म्हणले अहो तुम्हाला निघूनच यायचं होतं तर मग आम्हाला सांगून तर निघून यायचं जावई बापू म्हणले कुठून निघून यायचं म्हणे रात्री नाही का तुम्ही आले होते तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तुम्ही जेवण केलं जावई बापू म्हणे मी आलोच नाही मुलीला विचारलं म्हणे मुलीने सांगितलं अगं आई हे तर इकडच होते आणि ज्या वेळेला जावई बापू जर तिकडे होते मग इकडे जावई रूम म्हणून कोण आलं त्या सासू सासऱ्यांच्या लक्षात आलं महाराज
त्यांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. म्हणे अरे आपण म्हणलो घरामध्ये काही शिल्लक नाही, म्हणून तो सारा परमात्मा जावयाच्या रूपाने आला आणि त्या जावयाच्या रूपाने आल्यानंतर माझ्या भक्तांना जर जेवण जर भेटत असेल तर त्या रूपाने मी गेलो पाहिजे. तोच परमात्मा जावयाच्या रूपाने आला पाहिजे. आणि ते सासू आणि सासरे ते आसारे काका आणि काकी ऐका सर्वजण त्या रस्त्यावरती बसून राहिले आणि रस्त्यावरती बसून महिपती महाराज केव्हा येतील वाट पाहत होते. आता त्यांना त्या ठिकाणी उत्कंठा वाटू लागली आणि तिथून निघाले पंढरपूर क्षेत्रामध्ये गेले. त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये महिपती महाराजांचं हरिकीर्तन चाललं होतं आणि अशा हरिकीर्तनामध्ये जाऊन बसले. तिथं कीर्तनामध्ये बसलेले आहे आणि कीर्तन झाल्यानंतर आता हे धावत धावत गेले. महाराजांच्या चरणारविंदावरती प्रेमभात केला. दोघेही रडत होते. महिपती महाराजांनी विचारलं झालं काय? म्हणे अहो त्या दिवसात ते जावई बापू आमचे जावई बापू नव्हते, आमचे जावई बापू तर घरीच होते. महिपती महाराजांना वृत्तांत कळाला. दोन हात वरती केले, वाळवंटामध्ये बसले. त्यांच्या डोळ्यातून आशीर्वाद होऊ लागला. ते म्हणाले पांडुरंगा अरे एक दिवस जर मी उपवासी राहिला असतो तर काही फरक पडला असता का? पण तुझ्या भक्तांना प्रसार प्राप्त व्हावा म्हणून तू जावयाच्या रूपाने आला. तुला माहिती होतं तू जर जावयाचं रूप जर घेतील तर ह्या आसाऱ्या काकी स्वयंपाक बनवतील. तू किती आसारा दयाळू आहे, किती कृपाळू आहे, काय तुझ्या औदार्याचं वर्णन करावं. महिपती महाराज रडतायत. महाराज याचं त्या ठिकाणी चिंतन करू लागले आणि असं चिंतन करता 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 महिपती महाराज आता महिपती महाराज म्हणले एके दिवशी मिष्टान्न जरी न मिळे आम्हा मज लागून तरी काय जाता माझा प्राण व्यर्थची जगजीवन सिनविला. मी भगवंताला त्रास दिला. पांडुरंग ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी ऐसे गमते माझे अंतरी माझे गृही तू यावे. मला वाटतं तू माझ्या घरी यावं. आणि असे महिपती महाराज आता भगवंताचं चिंतन करत करत खरं तर आता आषाढी वारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे गेले होते तिथं आता पौर्णिमा जवळ जवळ त्या ठिकाणी येत होती महाराज. आणि आता महिपती महाराज झोपलेले असताना त्या महिपती महाराजांना पुनच एकदा स्वप्नामध्ये त्या ठिकाणी दृष्टांत झाला. आणि स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं महिपती महाराजांना सांगितलं तुझ्या अमृततुल्य वाणीनं तू जे काही संत चरित्र वर्णन करून सांगतो ते श्रवण करून माझ्या अंतकरणाची भूक आता भागत नाही. आणि ते चरित्र वर्णन करून सांगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा पंढरपूरला यावं लागतं. मला असं वाटतं आता मी तुमच्या सोबतच येतो म्हणजे मला नित्य ते चरित्र श्रवण करता येईल. बरं मला असं वाटतं तुमच्या सोबत यावं. स्वप्नामध्ये भगवंत सांगत होते आणि अशा भगवंताने आता महिपती महाराजांना सांगितलं पुंडलिकाच्या समोर वालुकामय आसार रूपामध्ये मी तुला काय होईल प्राप्त होईल. मला सोबत घे आणि तो आसार ताराबाद नगरीमध्ये घेऊन जा. ती वालुकामय आसारी मूर्ती ती वालुकामय मूर्ती असेन महिपती सवते वदन मी तुझ्या सेवे येईन ताराबाद नामे ग्राम तुझ्या. मी तुझ्या गावामध्ये येईल. आणि पहाटेचं स्वप्न होतं. महिपती महाराज जागे झाले महाराज. आणि महिपती महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. परमात्मा बिना आग्रह करतोय आपल्या गावी येण्यासाठी. आणि असे महिपती महाराज आता सकाळी स्नानासाठी गेले आणि स्नानासाठी पुंडलिकाच्या मंदिरासमोर गेले महाराज. आणि असं स्नान करण्यासाठी त्यांनी बुडी मारली आणि बुडी मारल्याबरोबर त्यांना छोट्या छोट्या पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या मूर्ती प्राप्त झाल्या महाराज. अशा छोट्याच्या मूर्ती महिपती महाराजांनी उचलल्या आपल्या जवळ घेतल्या आणि अशा मूर्ती आपल्या जवळ घेतल्या. सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं भगवंत आपल्या गावी येणार आहे. चला आपल्याला आता भगवंताला घेऊन ताराबाद नगरीला जायचं. ताराबाद नगरीला जायचं. आणि सगळ्या भगवंताला आता महिपती महाराजांनी आपल्या सोबत घेतलेलं आहे. आपल्या सोबत घेतलं महाराज. अरे दोंडी भाऊंना त्या ठिकाणी बोलावलं. केशव भाऊ असेल कोंडी भाऊ असेल सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलं. सगळ्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी निरोप प्राप्त झाला महाराज. आणि जो परमात्मा वाळवंटामध्ये प्राप्त झाला होता त्या मूर्ती महिपती महाराजांनी हातामध्ये घेतल्या होत्या. आणि वाळवंटामध्ये महिपती महाराज त्या ठिकाणी नृत्य करू लागले, पावली खेळू लागले. जसं वर्णन केलं महाराज माऊली महाष्णव ज्ञानराजांनी. बरं हो खेळ मांडियेला वाळवंटी खाई खेळ मांडियेला वाळवंटी खाई नाचती वैष्णवाई रे नाचती वैष्णवाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी खाई खेळ मांडियेला वाळवंटी जय हो होतो जय जयकार करिता ते अंबर होतो जय जयकार
असल्यामुळं जनसमुदाय त्या ठिकाणी एकत्रित झाला आणि आता असणारा महिपती महाराज पौर्णिमेच्या दिवशी त्या भगवंताला घेऊन आता निघाले. महाराज कोणत्या दिशेने निघाले? ताराबाद क्षेत्राच्या दिशेने निघालेले आहे. भगवंताला त्यावेळेला बैलगाडीमध्ये आसन दिलेलं होतं आणि आता भगवंताला घेऊन प्रवास आता ताराबादच्या दिशेने सुरू झाला. गावोगावचे आसारे लोकांना समजलं महाराज आणि गावोगाव महिपती महाराजांचं त्या ठिकाणी आणि पांडुरंग परमात्म्याचं स्वागत होऊ लागलं आणि असे वारकरी आता पंढरपुराहून ताराबाद क्षेत्राच्या दिशेने निघाले. त्यात दिव्य आसाऱ्या प्रसंगाची आपल्याला अनुभूती घ्यायची आहे. मध्ये जागा तयार करा, थोडीशी अशी जागा तयार करा, अशी जागा तयार करा. सगळे वारकरी आता आनंदानं भगवत नाम चिंतन करत ज्ञानोबा तुकोबाच्या भजनामध्ये पांडुरंग परमात्म्याला घेऊन आता ताराबाद क्षेत्राच्या दिशेने त्या ठिकाणी येत आहेत. महाराज सर्वजण भगवंताचं चिंतन करत होते. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री विठ्ठला, रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला.
किती आनंद रे किती आनंद रे आनंद पांडुरंगा तुझ्या नामाची रे तुझ्या नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा तुझ्या नामाची रे तुझ्या नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा रे ज्ञानोबा माऊली त्यांना आपल्या जागेवर उभारून आपण पावली खेळू शकता. कुणी लागू नका. महिला मंडळ गोल फेर करा. हा किती आनंद किती आनंद रे आनंद सांगू किती आनंद रे आनंद सांगू किती आनंद रे किती आनंद रे आनंद सांगू किती आनंद रे किती आनंद रे आनंद सांगू किती तुझ्या नामाची रे तुझ्या नामाची रे महिमा गाऊ किती 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 ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा माऊली पांडुरंग ताराबाद नगरीला आनंद झाला साऱ्या भक्तजनाला आनंद झाला साऱ्या भक्तजनाला आनंद झाला साऱ्या भक्तजनाला आनंद झाला साऱ्या भक्तजनाला आले पांडुरंग आले पांडुरंग ताराबाद नगरीला
सद्गुरु एकनाथ महिपती महाराज की जय. बसा सर्वांनी आपल्या जागेवरती बसा. सर्वत्र आनंद आनंद आणि आनंद आहे. बसा वारकरी बसा. फिरत बसा. भगवंत ताराबाद नगरीमध्ये येऊन दाखल झाले. ताराबाद नगरीत झाले आगमन. देवघराला देवघरा आला. देवघराला देवघरा प्रत्यक्षामध्ये महिपती महाराज आपल्या समोर उपस्थित आहे. ज्या पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला पौर्णिमेच्या दिवशी महिपती महाराज पंढरपुरातून घेऊन निघाले. महाराज नवमीच्या दिवशी श्री क्षेत्र ताराबाद मध्ये येऊन दाखल झाले. आणि आजही आसाने ती परंपरा खरी अर्थानं सुरू आहे. महाराज ती परंपरा सुरू आहे. असा परमात्मा आलेला आहे. सर्वांना आनंद. भगवंत आपल्या समोर आहे. सेवक आपल्या समोर आहे. वारकरी त्यांना घेऊन आले. या सगळ्या प्रसंगासाठी प्रेमानं आपण टाळी वाजवू. ज्यांनी एवढी सुंदर आसारे छबी निर्माण केली असे छबी दर्शनकार दिलीप महाराज खळदकर त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रेमानं टाळी वाजवा. सगळ्यांना आनंद झाला. ताराबाद नगरीत झाले आगमन. घरा घरावरी बुढिया तोरण. जणू काही गोकुळी. सगळ्यांच्या टाळीत आवाज आला पाहिजे बरं. सगळ्यांनी हात उंच करा. झाली का आपली आता. जणू काही गोकुळी. भगवंताला महिपती महाराज ताराबाद नगरीमध्ये घेऊन आले. आणि ते ताराबाद सर्वसामान्य राहिलं नाही महाराज. प्रत्यक्षामध्ये आसारा ते ताराबाद काय झालं. प्रति पंढरपूर झालं महाराज. ते प्रत्यक्षामध्ये भगवंत येत आहे. नवमीच्या दिवशी आलेला भगवंत थांबला महाराज. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी
आणि तोच असारा परमात्मा त्या ठिकाणी पुन्हा परत जाण्याची पावलं आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. अमावस्याच्या दिवशी भल्या पाट्या हा जगाचा नाही परतीचा प्रवास त्या ठिकाणी करतो. असा असारा त्या ठिकाणी परमात्मा आपल्या भक्तांच्या आसारा अंकित आहे. आणि ज्या भक्ताच्या अंकित खऱ्या अर्थानं ताराबादासाठी झाले ते भक्त म्हणजे संत कवी महिपती महाराज आहेत. महाराज त्यांचं आसार जीवन चरित्र आणखीन बरंच काही आपल्या समोर खऱ्या अर्थानं सांगता येईल, परंतु आसार आपली वेळ खऱ्या अर्थानं संपलेली आहे. या प्रसंगापर्यंतच आपली कथा आपण खऱ्या अर्थानं काय करूया पूर्णत्वाला त्या ठिकाणी आणखीन बरेच आसारे प्रसंग त्यांच्या जीवनातील सांगण्याजोगे आहे, परंतु समयोग झाला म्हणून आजची कथा या ठिकाणी आपली काय पावते विराम पावते. तदनंतर त्या ठिकाणी आपली आणखीन आरती आहे, संयोजक आसार सूचना सांगणार आहे आणि सर्वांची आसार सुरुची अशी भोजन व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. पुढंच एकदा सर्व जर आपण महिपती महाराजांचं भजन करू आणि आजच्या कथेला त्या ठिकाणी विराम देऊ. हो महिपती राया सद्गुरु राया माझा माथा तुझे पाया. 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 धाव महिपती माझे आई मदला ठाव द्यावा पायी. भाव महिपती माझी आई मथुरा ठाव द्यावा पायी. धाव महिपती माझे आई मदला ठाव द्यावा पायी. भाव महिपती माझी आई मथुरा ठाव द्यावा पायी. महिपतीरायाच गुरु राया माझा माथा तुझे पाया. महिपतीराया सद्गुरु राया माझा माथा तुझे पाया. महिपती राया सद्गुरु राया माझा माथा तुझे पाया. महिपती राया सद्गुरु राया माझा माथा तुझे पाया. समर्थ सद्गुरु एकनाथ महिपती महाराज की जय. महिपती महाराजांनी केलेली त्र्यंबक वारी तोही प्रसंग त्यांच्या जीवनातील फार दिवस आहे. भूतबाधा झालेल्या एका माऊलीला महिपती महाराजांनी कसं निवृत्त केलं. पैठण क्षेत्राच्या दिशेला जात असताना त्यांच्या जीवनातील असणारे काही सुंदर प्रसंग वर्णन करून सांगितले जात आहे. ज्ञानोबारांच्या दर्शनासाठी जात असताना एक मेलेलं लेकरू महिपती महाराजांनी काय केलं कीर्तनामध्ये जिवंत केलं. हाही प्रसंग त्यांच्या जीवनामधला सांगितला जातो. असे महिपती महाराज ज्या तिथीला महिपती महाराजांचं प्राकट्य झालं श्रावण वद्य द्वादशीला दुपारी 2 वाजता महिपती महाराज प्रगट झाले होते आणि त्या तासाऱ्या तिथीला महिपती महाराजांनी आपला अवतार कार्य पूर्णत्वाला नेलं होतं. मनीचे आर्त पूर्ण जा
महिपती निज धामा चालले महिपती निज धामा चालले भक्त विजय भक्त लीलामृता अनेक ग्रंथ खरी अर्थाने ज्यांनी निर्माण केले ते आणि महिपती महाराज ज्या वेळेला निज धामाला निघाले त्यांचे मित्र होते त्यांच्या सोबत असणारे धोंडी भाऊ नांदूर खंदार मालचेकर दोघांमध्ये असं ठरलं होतं काय ठरलं होतं की आपण दोघांनी बरोबर अवतार कार्य पूर्णत्वाला न्यायचं त्या शाबर मध्यत्वाचलशीला धोंडी भाऊ होते त्यांच्या गावामध्ये नांदूर खंदारमान मध्ये आणि आता महिपती महाराजांना अवतार कार्य पूर्णत्वाला न्यायचं होतं आणि आता अवतार कार्य पूर्णत्वाला नेत असताना महिपती महाराजांनी ताराबाद मधून आता धोंडी भाऊंना हात मारले धोंडी भाऊ आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या प्रवासाला आम्ही निघालो आमच्या सोबत तुमची येण्याची जर इच्छा जर असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला आणि तो असणारा महिपती महाराजांच्या अंतःकरणामधला भाव तिकडं नांदूर खंदार मानला धोंडी भाऊंना समजला आणि तक्षणाला धोंडी भाऊंनी सुद्धा पांडुरंगाचं स्मरण केलं आणि समोर जमिनीवरती मस्तक ठेवलं आणि त्यांनी आपला देह ठेवला आणि दोघं जाताना त्या ठिकाणी येतो जातो आम्ही देवाच्या सांगात तसे हे दोघं जाताना काय गेले बरोबर निघून गेले महाराज आजही असणारा महिपती महाराजांचा पुण्यतिथी उत्सव जसा आपण श्री क्षेत्रात तानाबादला करतो तसाच त्या असणारा धोंडी भाऊंचा पुण्यतिथी उत्सव सुद्धा नांदूर खंदार मानला त्या ठिकाणी संपन्न होतो असं महिपती महाराजांचं जीवन चरित्र अगदी अल्प पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा मी काय केला प्रयत्न केला महाराज कमी वेळामध्ये सांगणं खरं वक्त्याला त्या ठिकाणी काय कठीण आहे पण तरी सुद्धा थोडे थोडे त्यांच्या जीवनातील असणारे प्रसंग आपल्या समोर मांडण्याचा माझा या ठिकाणी मानस होता या गागरे परिवाराच्या वतीनं सुंदर अशी भगवान गणेशाच्या मंदिराची केलेली या ठिकाणी उभारणी आणि त्या मंदिराच्या उभारणीमध्ये समग्र ग्रामस्थांचं काय आहे यथोचित असं सहकार्य आहे महाराज मी कालच बोलून गेलो नोव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला आपण सर्वांनी त्यामध्ये सहकार्य केलं पण एवढं सुंदर असणारं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं पूजने वंदने आदरणे प्रातस्मरणे वैकुंठवासी विणुनाथ मामा गागरे यांच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं तो भाव होता बऱ्याच दिवस असणारं मंदिराचं काम त्या ठिकाणी सुरू होतं पण मामा असताना खऱ्या अर्थानं ती गोष्ट पूर्णत्वाला गेली नाही पण त्यांच्या दोनही मुलांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी कंबर कसले आणि खऱ्या अर्थानं आपणही त्यांना सहकार्य केलं पूजने वंदने आद्य उद्धव महाराजांनी सुद्धा त्यांना धैर्य धारण केलं आणि त्यांनी दिलेल्या धैर्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा कामाला प्रारंभ झाला आणि पाठीमागल्या वर्षी भगवान गणेशांच्या मूर्तीची स्थापना झाली त्याही वेळेला गणेश पुराण कथा आपण सर्वांनी श्रवण केली आणि आता त्याचा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न करत असताना काय केलं पाहिजे राहुल आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी विचारणा केली काय केलं पाहिजे सहजच असं वाटलं आपल्याच परिसरात वैभव आहे म्हणून महिपती महाराज थोड्या पद्धतीनं कोयना समाजासमोर त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे मला वाटतं आपण याही पूर्वी संत कवी महिपती महाराजांचं चरित्र ऐकलं असेल काही आमच्याकडून त्याच्यामध्ये सांगत असताना दोष जर आमच्याकडून जर झाला असेल तर सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होऊन मी खऱ्या अर्थानं दिलगिरी व्यक्त करतो काही जर प्रसंग आपल्या समोर सांगत असताना जर त्याच्यामध्ये जर दोष जर असेल तर नोव्हे नाही केला उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संगती नवे अंगभूत युक्ती म्हणून आपण सर्व सहकार्य करताय म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय उद्या कालाच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या आसाऱ्या कथेची परिसमाप्ती होणार आहे कालाचे कीर्तन वेळेमध्येच करण्याचा आपण प्रयत्न करूया आपणही वेळेमध्ये या आम्ही वेळेमध्ये पोहोचण्याचा काय करू प्रयत्न करू महाराज पुन्हा त्या ठिकाणी असणारे सर्वच गुणीजन त्यांनाही विशेषत्वानं धन्यवाद आज ज्यांनी छबी साकार केली ते दिलीप महाराज खळदकर त्यांनाही धन्यवाद ज्यांनी खऱ्या अर्थानं ते पात्र स्वीकारले महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद खरं तर महिपती महाराजांची भूमिका कुणाला द्यायची हाही आसारा त्या ठिकाणी मोठा प्रश्न होता बऱ्याच जणांना त्या ठिकाणी संपर्क केले पण नंतर आमच्या डोळ्यासमोर मधुभाऊ आले म्हणलं ते त्या छबीला काय या पात्र ठरू शकतात आणि मग मधुभाऊंनी सांगितलं आम्ही आसारा महिपती महाराजांचं पात्र करू शकतो सुंदर असणारं पात्र निश्चय मधुभाऊने त्यांच्या बरोबर त्यांच्या सरस्वती माता सुद्धा होत्या त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा तुळशी वृंदावनाच्या आसाऱ्या त्या ठिकाणी सेवा करत होत्या सर्वांना आसारा त्या ठिकाणी धन्यवाद गोड अशी साऊंड सिस्टम त्याच्या आसारे ऑपरेटर सर्वांनाच आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात आपल्या कानडगाव मध्ये तर भाविक वर्ग उपस्थित आहेत महाराज पण विशेष आपण श्री क्षेत्र पात्रे करून सुद्धा या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद
निंबेरेकर भजनी मंडळ रोजच या ठिकाणी उपस्थित राहते, उद्याही उपस्थित राहणार आहे. त्यांना आपण विशेष धन्यवाद देऊया. तांबेरे असेल, रामपूर असेल, सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी माळेवाडी, डुकरेवाडी, आनपवाडी, सोनगाव, सातळ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजची आसारे त्या ठिकाणी ही संत कवी मैपती महाराजांची आसारे जीवन गाथा भगवत चरणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम.